आज आपण जाणून घेणार आहोत का ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ट्रेड करताना आपल्या कुठल्या प्रकारचा सेटअप जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे. तेव्हा अर्थातच हा जो काही व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ आपला मस्तपैकी इंटरेस्टिंग होणार आहे. आणि हा सगळा जो व्हिडिओ आहे हा इंटरेस्टिंग तर होणार आहेच, पण तो तुम्हाला आणखीन आणखीन इंटरेस्टिंग करण्यासाठी पहिल्यांदा आपण आपला जो चॅनल आहे तो चॅनल सबस्क्राईब करायचा, जर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर. आणि जो आपला टेलिग्राम चॅनल आहे की जो फ्री मध्ये आहे त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. आणि आपला दुसरा पेड ग्रुप आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. पेड ग्रुपमध्ये तुम्हाला फायदा असा मिळेल का त्या ठिकाणी आपल्याला जे जे मी काही स्वतः स्विंग ट्रेड वगैरे घेतो ते तुमच्याबरोबर शेअर करतो, जे काही ऑप्शन मध्ये ट्रेड करतो ते तुमच्याबरोबर शेअर करतो. त्याचे चार्जेस आपले आहेत 1350 रुपये. 12 महिन्यासाठी 1350 रुपये चार्जेस आहेत. आपण आपल्या चॅनलला जर समजा तुम्हाला असं वाटलं असेल का टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय, लिंक खाली दिली, लिंक वरती जायचंय, मोबाईल नंबर टाकायचा, मेल आयडी टाकायचा आहे, पेमेंट करायचं आहे, तुमच्या मोबाईल नंबरवरती आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक येऊन जाते. ओके. आणि मग आता सगळ्यात महत्वाचं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे का ऑप्शन मध्ये बरेचसे लोक नुकसानी जातात. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आपण बघतोय बरेचसे जण असे आहेत का त्यांना त्यामध्ये एक तर बऱ्याच जणांना नॉलेज नसतं, ऑप्शन काय घ्यायचा ते माहित नसतं. कुठेतरी मित्र सांगतो किंवा टेलिग्राम चॅनलवाले सांगतात हा ऑप्शन घ्या, तो ऑप्शन घ्या, आणि त्या ठिकाणी मग आपल्याला आपलं नुकसान सहन करावं लागतं. पण मग हे असं नुकसान जर आपल्याला टाळायचं असेल तर मग तुम्हाला त्यासाठी एक सोपा उपाय आहे. तो उपाय मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे आणि मग आपल्याला त्याचा या ठिकाणी वापर करायचा. आता उपाय म्हणजे काय आहे बाबा, कुठला सेटअप आहे? उपाय म्हणजे काय मी का गोळ्या औषध तुम्हाला देणार आहे असं काय नाहीये. काय सेटअप वापरायचा आहे आणि कशा प्रकारे आपल्याला ट्रेड घ्यायचा हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आणि तेव्हा हा सगळा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे. ओके. आणि आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं ते आपल्याला जाणून घेण्याकरता सगळे जे इंडिकेटर आहेत ते इंडिकेटर आपण या ठिकाणी जरा थोडेसे आपण रिमूव्ह करूया. बघा इथे या ठिकाणी खाली जो RSI आहे तो आपण राहून देऊ, आणि हा जो इंडिकेटर आहे तो इंडिकेटर इथे मी या ठिकाणी डिलीट केला. आता इथे मी तुम्हाला जे दाखवतोय ते तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईट वरती दाखवतोय. तुम्ही मोबाईल मध्ये बघितल्यानंतर थोडासा इंटरफेस कमी होईल. आणि तुम्हाला हा जो आहे हा मी सांगितलेला इंडिकेटर तुम्हाला मोबाईलच्या ऍप्लिकेशन मध्ये भेटणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ट्रेडिंग व्ह्यूचं ऍप जे आहे ते डाउनलोड करावं लागेल. आणि किंवा मग तुम्हाला आता जे मी सांगणार आहे त्या प्रकारे तुम्हाला एक एक इंडिकेटर त्या ठिकाणी ऍड करावं लागेल. ओके. आता इथे आपण जो काय ट्रेड घेणार आहे तो आपण घेणार आहे EMA क्रॉस, म्हणजे म्हणजे आपण त्याला म्हणतो एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज, किंवा SMA घ्या म्हणजे सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज. तर आपल्याला जे मुव्हिंग ऍव्हरेज आहे, मुव्हिंग ऍव्हरेज क्रॉस झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ट्रेड घ्यायचा आहे. आणि आता हे मी तुम्हाला दाखवतोय बाय ट्रेड. आता इथे तुम्ही म्हणाल सर मग बाय ट्रेड फक्त क्रॉसवर झालं म्हणजे फक्त मग कॉलेज का नाही, तर तुम्ही पुट मध्ये पण तो सेटअप वापरू शकता. आता इथे आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी यायचंय, इंडिकेटर नावाचा ऑप्शन दिसतोय या ठिकाणी. ऑप्शन वरती आला तुम्ही, इथे ऑप्शन वरती क्लिक केलंय, त्या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं. बघा इथे आपण आलो, नाव टाका इथे. एक मिनिट, हा इथे आल्यानंतर नाव टाका. बघा EMA नाव मी टाकलं. या ठिकाणी मला 9 पाहिजे, 21 पाहिजे, आणि नंतर 50 पाहिजे, 200 पाहिजे. बघा इथे या ठिकाणी मला जे 4 EMA पाहिजेत ते बघा इथे या ठिकाणी आलेत मला EMA 950 आणि 200. हे चारही EMA मला ह्या ठिकाणी आलेले आहेत. मग मी काय करतोय, त्याला मी जरा थोडं माझ्या याच्या फेवरेट लिस्ट मध्ये टाकतो त्याला. आणि त्यानंतर इथे मी आपल्या याच्यावरती क्लिक केलं. आता इथे क्लिक केल्यानंतर मग इथे या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला ते पण आपण या ठिकाणी इथं जाणून घ्या. आता इथे बघतोय आपण, तर इथे आपल्याला जरा थोडासा असा वेगळा सेटअप दिसतोय. तुर्तास हा जो काय RSI आहे त्याला आपण डिलीट करूया, म्हणजे चार्ट तुम्हाला मोठा दिसेल, चार्ट मोठा दिसेल. आणि मग आता इथे बघा तुम्हाला ह्या ठिकाणी अशा सगळ्या लाईनिंग लाईनिंग दिसतात. आपल्याला त्याच्यामध्ये थोडी क्लॅरिटी करायची, आपल्याला लवकर गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत का नेमकी मला करायचं काय आहे. ओके. मग आता इथे या ठिकाणी आपण याच्या सेटिंग मध्ये येऊया. इथे सेटिंग मध्ये आल्यानंतर थोडं चेंज करा. चेंज केल्यानंतर बघा इथे तुम्हाला इनपुट दिसतात. तर इनपुट मध्ये काय दिसतंय तुम्हाला, इथे या ठिकाणी तुम्हाला जे काय दिसतंय सगळ्यात कमी EMA तुम्ही 9 लावू शकता. आपल्याला इथे या ठिकाणी सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज आलेले SMA आपण वापरूया, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. इतका काय फरक त्याने पडत नाही. या ठिकाणी आपल्याला थोडासा चेंज आपल्याला याच्यामध्ये स्टाईल मध्ये करायचा आहे, आणि तो जर आपण बघितला इथे 9 EMA जो आहे तो आपण 9 EMA आपण या ठिकाणी घेऊया. आपला ग्रीन कलर त्याला थोडा आपण डार्क करूया, लाईन थोडीशी जाड करूया, तो चेंज केला.
आपण 21 EMA जो आहे त्याला आपण एक रेड कलर घेऊया, त्यालाही तसंच आपण त्या लाईनिंगला जाड करूया. त्यानंतर आपला 50 EMA जो आहे त्या 50 EMA ला आपण कलर घेऊया ब्लॅक कलर, म्हणजे आपल्याला लक्षात येईल का 50 EMA आहे तो. आणि त्यानंतर आपण इथे या ठिकाणी बघतोय का साधारणतः आपला 200 DMA जो आहे 200 DMA ला आपण एकदम आकाशी कलर देऊया, म्हणजे आकाशासारखा तो कलर आपण दिलाय तो या ठिकाणी आपण इथे घेतला. आता हे सगळे आपले EMA जे इथे आलेले आहेत, आता हे आपल्या पहिल्यांदा ते दाखवलं ते SMA होतं, तर SMA ची या ठिकाणी आपल्याला गरज आहे का, तर नाही. आता आपण या ठिकाणी आपला EMA लावला, SMA ची गरज आपल्याला नाही. आणि त्यानंतर मग आपण या ठिकाणी याला इथे ओके केलं. आता तुमच्या समोर हा असा सगळा सेटअप तयार झाला. ओके, मग आता तुम्हाला या ठिकाणी सगळे EMA तुमचे एकमेकाला क्रॉस करताना दिसलेत. ओके, आणि मग आता ह्यावरती तुम्हाला ट्रेड घ्यायचा कसा आपल्याला ते पहिल्यांदा जाणून घ्यायचे. पण आपल्या लक्षात ठेवा पहिली गोष्ट बघा, ही जी लाईन आहे ती 9, ही लाईन आपल्या 9 EMA ची आहे, रेड लाईन 21 ची आहे, ब्लॅक लाईन 50 ची आहे आणि ही लाईन 200 ची आहे. ओके, आता या ठिकाणी आपल्याला ट्रेड घेताना काही गोष्टीचे ताळतंत्र बाळगायचे, आणि ते असं आहे का आपल्याला याच्यामध्ये काही जरा थोडं मॅजिक शोधायचं आहे. ओके, मॅजिक कसं शोधायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट तर म्हणजे ज्या वेळेस आता हे जे आपले 9 आहे, 21 आहे, 50 आहे, 200 आहे, जोपर्यंत हा जो चार्ट आहे म्हणजे हे कॅन्डल्स आहे, ह्या सगळ्या ह्या 4 EMA च्या वरती असतात, तोपर्यंत आपण समजायचं का चार्ट वरती एकदम बुलिश मोमेंट आहे. आणि जर त्याच्यातल्या एखाद्या लाईनच्या खाली जर समजा परत एकदा चार्ट आला तर थोडस आपण सावध व्हायचे. आता इथे तुम्ही बघू शकता बघा, इथे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला ह्या सगळ्या 4 लाईनच्या वरती चार्ट दिसतोय, म्हणजेच आपल्याला मोठी तेजी त्या ठिकाणी बघायला भेटली. आणि त्यानंतर आपण इथे बघतोय का हे 9 आणि 21 EMA च्या खाली हा चार्ट गेलाय, त्यानंतर थोडं कन्सोलिडेशन, परत मग करेक्शन वगैरे अशी गोष्ट बघायला भेटली. ट्रेड आपल्याला कधी घ्यायचा आहे का ज्या वेळेस साधारणतः ह्या 4ही लाईनच्या उपर 4ही लाईनच्या वरती जर चार्ट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रेड घ्यायचं, म्हणजे त्या ठिकाणी आपला चांगला ट्रेड बसू शकतो. आणि मग आपल्याला जर एखाद्याला असं असेल का जर आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे तर ट्रेड आपल्याला असे वारंवार ट्रेड घ्यायचे नाही. आपल्याला ट्रेड घेताना असं घ्यायचंय 9 EMA, 21 EMA आणि 50 EMA हे तीनही EMA एकाच वेळेस एकमेकाला क्रॉस झाले तर इथे आपल्याला या ठिकाणी बाय करायचं आहे. आपला SL असणार आहे 200 EMA. ठीक आहे, हा 200 EMA. पण आता हे सगळं आपल्याला कोणत्या टाइम फ्रेम मध्ये करायचं आहे, टाइम फ्रेम आपल्याला ऑप्शन मध्ये 1 मिनिटाचा टाइम फ्रेम लावायचा आहे. 1 मिनिट कॅन्डल, 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम, म्हणजे इथे आपण लावतोय ही 1 मिनिट कॅन्डल. ठीक आहे, 1 मिनिटाची कॅन्डल आपल्याला त्या ठिकाणी वापरायची. 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपल्याला हा सगळा कार्यक्रम करायचा आहे. आणि मग आपण या ठिकाणी जर बघताय तुम्ही इथे शोधताय बघा, इथे आपल्याला दिसतंय बघायला काय बघतोय आपण इथे शोधताय तुम्ही का हे तीनही EMA आपल्याला ह्या ठिकाणी इथे क्रॉसवर झाले. थोडस याला मोठं करतो मी म्हणजे समजेल आपल्याला. बघा आता हा जो चार्ट आहे या चार्ट वरती तुम्ही बघू शकता आपल्याला इथे या ठिकाणी जे क्रॉसवर झाले हे तीनही आपले EMA इथे या ठिकाणी क्रॉसवर झाले, म्हणजे आपला तिथे त्या ठिकाणी जो बाय ट्रेड आहे तो बाय ट्रेड आपला त्या ठिकाणी बसला. बघा इथे आता ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलच्या वरती म्हणजेच अराउंड 103 रुपयाला आपला त्या ठिकाणी बाय ट्रेड झाला. आता 103 ला तुमचा हा बाय ट्रेड झाला. तुमचा SL किती आलाय, तुमचा जर तुम्ही त्या ठिकाणी SL जर बघितला तर बघा इथे ह्या कॅन्डलच्या वरती तुमचा बाय झालाय. तुमचा SL हा जो आहे हा SL तुमचा फक्त किती 15 रुपयाचा स्टॉप लॉस होता, 87 रुपयाचा स्टॉप लॉस. तो कसा, तर इथे या ठिकाणी आपण बघतोय 200 चा EMA जो आहे तो आपला स्टॉप लॉस आहे. ओके, 200 EMA आपला स्टॉप लॉस, तो जर बघितला तर 15 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस होता जो की आपल्याला 87 रुपयाचा आहे. 103 रुपयाला आपला बाय झाला, म्हणजे 16 रुपयाचा अराउंड राऊंड फिगर असं पकडा का 16 रुपयाचा स्टॉप लॉस आपला होता. आणि त्या 16 रुपयाच्या स्टॉप लॉस वरती आपल्याला जे टार्गेट भेटलंय ते टार्गेट आपण बघू. इथे बघू शकता तुम्ही आता हे टार्गेट आपल्याला कुठपर्यंत भेटलेलं आहे ते आपण एकदा बघा. हा आपला EMA आहे, हा EMA आपला इथे आला, इथे आला, इथे आला, आणि त्यानंतर आपलं जे EMA ने आपल्याला जवळजवळ सांगता 180 च्या
आसपास आपण त्या ठिकाणी बाहेर पडलो, त्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस वाजला. पण आपल्याला करायचं काय आहे, आपल्याला ज्या वेळेस आपण पहिल्यांदा ट्रेड घेतो, म्हणजे आपण पहिल्यांदा ट्रेड घेतला त्या ठिकाणी आपला 200 EMA हा आपला स्टॉप लॉस झाला. आणि त्यानंतर जर थोडासा कॉल मध्ये आपल्याला मोमेंट आणि 10-15 रुपये आला का इथून आपल्याला 200 EMA वरून शिफ्ट व्हायचंय, आपला स्टॉप लॉस 50 EMA चा ठेवायचा आहे. म्हणजेच आपण काय होतंय, आपण नवीन नवीन ट्रेड घेतल्यानंतर थोडासा मोठा स्टॉप लॉस राहील आपला, 15-20 रुपयाचा राहील, तो आपला राहील 200 EMA चा. आणि त्यानंतर आपण हा तुमचा कॉल घेतला, तुमचा 5-10 रुपये वरती आला तर आपल्याला त्या ठिकाणी 50 EMA चा स्टॉप लॉस लावायचा आहे. ओके, मग हा 50 EMA म्हणजे ही आपली ब्लॅक कलरची रेषा आहे. आणि ती जर तुम्ही बघितली तर बघा, आता ह्या ठिकाणी तुम्हाला मी इथे दाखवतो आपला ट्रेड कुठे झाला. इथे आपण ह्या ठिकाणी आपला बाय ट्रेड झाला अराउंड हा इथे 103 रुपयापासून आपला बाय ट्रेड झाला. आणि आपला जो स्टॉप लॉस वाजला, आपला स्टॉप लॉस इथे या ठिकाणी वाजला, जे तुम्हाला जी मोमेंट इथे या ठिकाणी बघायला भेटली, आपल्याला 110 रुपयाची तुम्हाला त्या ठिकाणी मोमेंट बघायला भेटली. 110 रुपयाचा तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉफिट या ठिकाणी बघायला भेटलं. म्हणजे हा एक आपला मोठा ट्रेड झाला, एक चांगला ट्रेड झाला. ओके, आणि हा ट्रेड आपला सकाळी तुमचा 9:56 ला चालू झाला आणि 12:03 ला ट्रेड संपला. हा एक ट्रेड तुमचा झाला. मग जर एक ट्रेड झाला तर दुसरा ट्रेड शोधायचा नाही, असं माझं स्वतःचं गणित आहे ऑप्शन मध्ये. जर एक ट्रेड तुमचा झाला तर दुसरा ट्रेड शोधायचा नाही, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. पण आता मग होतं काय, मग आपण त्या ठिकाणी भरपूर मग वारंवार ट्रेड करतो आणि मग त्या ट्रेडमध्ये आपल्याला मजा येत नाही. आणि आपल्याला नेहमी ट्रेड असे घ्यायचा आहे का ज्या वेळेस आपला 9 EMA, 21 EMA, 50 EMA आणि 200 EMA काय जरा हे एकमेकाच्या जवळ असतील का, जेणेकरून आपला स्टॉप लॉस जो आहे तो आपला स्मॉल राहील, छोटा स्टॉप लॉस राहील. आता इथे जर तुम्ही बघितलं तर बघा, हा एक ट्रेड आपल्याला इथे बसतोय. ओके, बघा हा ट्रेड इथे आपल्याला या ठिकाणी तुमचे तीन तीन EMA क्रॉस झालेत, ट्रेड तुमचा बसतोय. ओके, ठीक आहे, इथे तुम्हाला जो 18 रुपयाचा तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला मुवमेंट पण भेटली. पण इथे तुमचं जो स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस तुमचा 33 रुपयाचा आहे. म्हणजे आपल्याला एवढा मोठा स्टॉप लॉस घ्यायचा नाही. तर मग असा ट्रेड आपल्याला त्या ठिकाणी अवॉइड करायचा आहे. मग अशा ट्रेड पासून आपल्याला सावध राहायचंय किंवा घ्यायचा नाहीये. आपल्याला फार तर फार किती 15 ते 20 रुपयाचा स्टॉप लॉस आपल्याला ट्रेड मध्ये भेटेल आणि असाच ट्रेड आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. हा झाला म्हणजे आपला म्हणजे हा ट्रेड आपल्याला घ्यायचा नाहीये. ओके, आणि त्यानंतर मग आपण बघतोय का आपण इथेही आपल्याला एक हा बाय सिग्नल जनरेट झालाय. पण आता इथे बाय सिग्नल जनरेट झालाय, पण या ठिकाणी आपण बघतोय का EMA 200 तर वरती आहे. इथे आपला EMA 200 वरती आहे. मग अशा वेळेस आपण एक काम करू शकतो, ज्या वेळेस आपले तीनही एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आपण बघतोय का एकमेकाला क्रॉस झाले, पण तुमचा 200 EMA वरती आहे, मग आपण त्याला एक तर त्या ठिकाणी 200 EMA जो आहे तो तिथपर्यंत जाण्याची वाट बघा. नाहीतर मग एक तुम्हाला प्रॉपर 20 रुपयाचा स्टॉप लॉस असेल तर तो तुम्ही त्याला एखादा असेल तो तुम्ही त्या घ्या, 20 रुपये स्टॉप लॉस घ्या. पण माझं असं म्हणणं आहे शक्यतो असे ट्रेड करायच्या भानगडीत पडूच नका. कारण काय होतं, हे ट्रेड रिस्की ट्रेड आहे. आता इथे तुम्ही जर बघितलं, आता ठीक आहे त्याने तुम्हाला मुवमेंट पण दिली आहे आणि आता इथे जर बघितलं तर हा ट्रेडही तुम्हाला बसतोय. हा इथे या ठिकाणी तीनही तुमचे त्या ठिकाणी क्रॉस झालेत, पण मार्केट व्हॉलॅटिलिटी आहे. कारण हा चार्ट जर आपण बघितला या 200 EMA च्या खाली असला जे मार्केट व्हॉलॅटिलिटी असते. आपण या ठिकाणी जर बघितलं तुम्ही बघा, इथे हा एक ट्रेड तुमचा सेटअप झालाय. हा सेटअप झाल्यानंतर तुम्हाला इथे फक्त किती रुपये 10-12 रुपये टार्गेट भेटलं. त्यानंतर तुमचा एसएल पण वाजलाय, परत वरती गेला, परत एसएल वाजलाय, परत वरती गेलाय. मग अशा ठिकाणी ट्रेड करण्यामध्ये काही मजा आपल्याला नाहीये. मग आपल्याला त्या ठिकाणी करायचं काय, तर वाट बघायची आहे आपल्या ह्या चारही मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती जाण्याची. आणि ते जर तुम्ही बघितलं तर मग ट्रेड तुमचा इथे बसलाय बघा. इथे ही कॅन्डल इथे तुमचं या ठिकाणी क्रॉसओव्हर झालंय. ओके, आता या ठिकाणी तुमच्या ह्या कॅन्डलला त्यांनी क्रॉसओव्हर केलेला आहे आणि त्यानंतर इथे ही कॅन्डल ओपन झाली, ही क्लोज झालेली आहे. आपला हा ट्रेड सेटअप इथे या ठिकाणी बसला आणि त्यानंतर आपण बघतोय का आपलं हा इथपर्यंत आपल्याला त्यांनी जे टार्गेट दिले 16 रुपये टार्गेट, तसा तो गेला होता जवळजवळ 33 रुपये वरती.
पण आपण त्या ठिकाणी आपलं जो आपला आहे साधारणतः 21 EMA आहे आणि त्याचा जर आपण त्या ठिकाणी एसएल त्याला जर मानला तरी 17 रुपयाची मुवमेंट त्या ठिकाणी बघायला भेटली. आणि तुमचा या ठिकाणी एसएल जो आहे तो एसएल जो आपण बघतोय तो एकदम छोटा स्टॉप लॉस होता. अराउंड जर इथे या ठिकाणी स्टॉप लॉस जर बघितला 4-5 रुपयाचा स्टॉप लॉस होता. पण मग असे एवढे क्रिटिकल जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड नाही घ्यायचे. आपल्याला एक असे चांगले ट्रेड घ्यायचे. मग त्याकरता आपल्यासाठी एक महत्वाचा दुसरा इंडिकेटर ऍड करायचा आहे. त्यासाठी परत इथे तुम्हाला यायचं आहे आपल्या इंडिकेटर वरती आणि इथे आपण आल्यानंतर या इंडिकेटर तुम्हाला UT असं नाव टाकायचं आहे. त्यानंतर बॉट असं नाव टाकायचं आहे UT बॉट. आता हे ठिकाणी तुम्हाला UT बॉट नाव टाकल्यानंतर बघा इथे तुम्हाला हे UT बॉट नावाचा जो इंडिकेटर दिसतोय तो आपण या ठिकाणी घेतोय. बघा हा जो UT बॉट आहे तो आपण घेऊया आणि इथे आपण यावरती क्लिक करूया. आता हा जो UT बॉट आहे हा UT बॉट आपल्याला ट्रेड घेण्यासाठी मदत करू शकतो. आता पहिला मी तुम्हाला सांगितलं एक चांगला ट्रेड आपल्याला बेस्ट सेटअप आहे. एकच ट्रेड घ्यायचा, एक चांगला भेटला ट्रेड ज्यावेळेस आपल्याला चारही एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज एकाच वेळेस क्रॉस करतात जवळजवळ, तर तो एक आपल्याला चांगला मुवमेंट किंवा चांगला सेंटिमेंट आहे. दुसरा आहे इथे या ठिकाणी आपला UT बॉट नावाचा इंडिकेटर आहे तो आपण इथे या ठिकाणी घेतला. तिथे जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला बरोबर त्यामध्ये एसएल पण येतो. बघा ही जी लाइनिंग तुम्हाला दिसते ही लाइनिंग तुमची आहे स्टॉप लॉसची लाइनिंग. इथे तुमचा हा जो बाय झालाय ते बघा हा आपला त्या ठिकाणी तुमचा बाय इथे झालाय आणि टार्गेट तुम्हाला यामध्ये बघितलं तर किती भेटलेलं आहे पण ते या ठिकाणी बघा. आता मग आपल्याला यामध्ये पण मग ट्रेड घेताना आपल्याला बघायचं आहे का इथे ज्यावेळेस तुम्हाला बायचा इंडिकेटर आलाय त्यावेळेस आपलं 9, 21 आणि 50 EMA या तीनही EMA वरती तरी कमीत कमी चार्ट पाहिजे. ओके, तर आपला 9, 21 आणि त्यानंतर 50 EMA वरती आपला चार्ट पाहिजे. आता इथे तुम्ही बघू शकता का यामध्ये तुम्हाला ट्रेड किती आणि किती रुपयाचा भेटलाय. या ठिकाणी आपल्याला ह्या कॅन्डल वरती आपला हा बाय सिग्नल जनरेट झालाय. इथून आपण बघूया टार्गेट आपल्याला या ठिकाणी सेल सिग्नल आपल्या ह्या कॅन्डलला आलाय. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ते आपण बघतोय का जवळजवळ 21 रुपयाचं टार्गेट तसं जर सेल सिग्नल वरती जर गेलं तर भेटलंय. पण आपलं काय आहे रेड कॅन्डल जो आपलं एक रेड आपला रेड EMA जो आहे म्हणजे साधारणतः आपला 21 EMA आहे त्याच्या खाली जर कॅन्डल क्लोज जर झाली तर मग आपण त्यातून बाहेर पडायचं. तसं जर म्हटलं तरी 30 रुपयाचं टार्गेट तुम्हाला यामध्ये भेटलंय. पण आता जर समजा इथून आपण म्हणजे आपला जो बाय सिग्नल भेटला तिथून टॉप जर बघितलं तर 50 रुपयापर्यंत मुवमेंट भेटली. मग एक आपण ठरवायचंय बाबा कमीत कमी 30-40 रुपये भेटले तर बाहेर पडायचं का मग आपल्याला त्याच्या सेल सिग्नल वरती बाहेर पडायचं ते आपण ठरवायचंय. आणि ज्यावेळेस इथे तुम्हाला हा जो सेल सिग्नल दिसतोय तो सेल सिग्नल आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पुटचा चार्ट ओपन करायचा आहे. तिथे तुम्हाला पुट बाय झालेला दिसेल आणि त्यानंतर याच्यावरतीच तुम्ही बघू शकता बघा इथे एक असा मोठा सेल सिग्नल आलाय म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला पुट बाय करायचा आहे. त्यानंतर इथे या बघा इथे मगाशी मी तुम्हाला दाखवले हा जो तुम्हाला या ठिकाणी बाय सिग्नल इथे आलाय पण हा बाय सिग्नल आल्यानंतर लगेच या ठिकाणी आपल्याला फॉल बघायला भेटलाय. तर मग असे ट्रेड कसे टाळायचे, तर असे ट्रेड टाळायचे त्याकरताच मी तुम्हाला सांगितलंय चार्ट आपल्याला 4 EMA जो आहे त्याच्यावरती पाहिजे. हा चार्ट फक्त 3 EMA च्या वरती आहे त्यामुळे त्या ठिकाणी शक्यतो बाय ट्रेड टाळायचेच आहेत. ओके, आता मग बघा इथे या ठिकाणी आहे तुम्हाला जो काही इंडिकेशन भेटला इथे बायचा एक इंडिकेशन भेटला. बघा इथे मी तुम्हाला सांगितलं मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं तेच यांनी सांगितलं. बघा इथे हा एकदम चारही आपल्याला लाइनिंग वरती आल्यात. इथे बाय ट्रेड झालाय. हा तुमचा एसएल आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं ना हा तुमचा एसएल आहे. त्यानंतर थोडं वरती आल्यानंतर यांनी तुमचा एसएल जो आहे तो तुमचा 50 EMA चा वापरलाय. म्हणजे हा जी काही ट्रिक आहे ती तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये पुट मध्ये आपण जाऊया. बघा हा जो आपला जो आहे 20 ऑक्टोबरचा आपल्याला पुट बघायचा आहे. आता आजा बाबा पुट आजा नेटवर्क तर बरोबर आहे काय आहे ना ते आला. हा आता इथे या ठिकाणी बघूया हा 25-600चा पुट आपण या ठिकाणी घेतोय. आता 25-600चा पुट जर आपण या ठिकाणी बघतोय तर पुट आपण या ठिकाणी आता आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं तिथं आपल्याला जो फॉल बघायला भेटला त्या फॉलच्या ऐवजी इथे आपण बघूया आपल्याला इथे या ठिकाणी पुटचा बायचा सिग्नल भेटलाय. इथे या ठिकाणी पुटचा बाय सिग्नल भेटलाय आणि त्या ठिकाणी ही जी तुम्हाला ग्रीन लाईन दिसते ती आहे तुमची आहे स्टॉप लॉस लाईन. हा इथे तुमचा बाय झाला. ओके, हा इथे बाय झाल्यानंतर बघा ह्या लेवल पर्यंत तुमचा बाय झाला इथून
आणि इथून बघतोय का आपल्याला साधारणतः 37 रुपयाला बाय झाला, मोठी मुवमेंट या ठिकाणी बघायला भेटली. ती मुवमेंट जर तुम्ही बघितली असेल तर ती मुवमेंट अराउंड आपण बघतोय किती रुपयापर्यंत झालेली आहे मुवमेंट बघा. जवळजवळ 37 रुपयाचा जो पुट आहे तो पुट आपला कुठपर्यंत गेलेला आहे ते आपण जाणून घ्या. इथे बघा, हा, इथं आपला हा बाय झालाय 37 रुपयाच्या आसपास. तिथून जवळजवळ आपल्याला मोठी 46 रुपयाची मुवमेंट भेटली, म्हणजे पुटही ऑलमोस्ट आपल्याला त्या ठिकाणी डबल होताना दिसला. ओके, जवळजवळ 46 रुपयाची मुवमेंट पुटने दिली. पण आपला जो सेलचा सिग्नल आपल्याला इथं आलेला आहे त्या ठिकाणी आपण 26 रुपयाची मुवमेंट पकडूया. आपल्याला 26 पॉईंट, जर समजा 36 रुपयामध्ये जर 26 पॉईंट भेटत असते तर काही वाईट नाहीये. ओके, तेव्हा आपल्याला जर असं वाटत असेल तुम्हाला ऑप्शन मध्ये बाईंग करायचं आहे तर तुम्ही ह्या दोन ज्या ट्रिक आहे त्या वापरू शकता आणि त्या ठिकाणी तुमचं होणारं नुकसान टाळू शकता. मी काय म्हणत नाही का सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकदम 100% सक्सेस देतील असं नाही, पण पण आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, एक चांगलं डायरेक्शन मिळतं. आणि त्यातही मी तुम्हाला सांगितलं की ज्या वेळी चांगलं स्ट्रॉंग मोमेंटम असेल अशाच वेळेस आपल्याला त्या ठिकाणी इथे याच्यामध्ये ऑप्शन मध्ये बाय करायचं आहे. छोटे छोटे 5-10 रुपयाचे ट्रेड आपल्याला त्या ठिकाणी घेत बसायचं नाहीये. कारण काय होतं, छोटे छोटे 5-10 रुपयाचे ट्रेड तुम्ही घेतले तर कधी कधी त्या ठिकाणी तुम्हाला नुकसान पण सहन करावं लागतं. ओके, पण मग आता असं मला वाटतंय का मी तुम्हाला हे जे सांगितलंय ते सांगितलेलं तुम्हाला चांगलं कळलं असेल. एखाद्याला असं वाटलं का नाही मला फक्त युटी बॉटच्याच आधारे फक्त मला त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा आहे. बघा, आता युटी बॉटच्या जर आधारे ट्रेड जर घ्यायचं म्हटलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेड तुम्ही हे करू शकता. त्या ठिकाणी ट्रेड तुम्ही फक्त आपल्या युटी बॉटच्या आधारे सुद्धा ट्रेड घेऊ शकता. आणि पण मग तुम्हाला त्या ठिकाणी इथे थोडी एक सेटिंग चेंज करूया आपण. बघा, इथे आपण गेलोय. आता इथे आल्यानंतर जो आपला एटीआर पिरियड जो आहे तो आपण 10च्या ऐवजी थोडासा 20 जर केला तर थोडेसे कमी सिग्नल येतील. बघा, इथे आपण हा एटीआर पिरियड आपण 10च्या ऐवजी 20 केला म्हणजे थोडेसे आपल्याला कमी सिग्नल येतील, खूप काही सिग्नल येणार नाहीयेत. पण मग त्यामध्ये आपल्याला जरा काय होतंय, कधी कधी तुम्हाला त्या ठिकाणी बघा, आता इथे एक असा बाय सिग्नल आलाय, परत सेल आलाय, त्यानंतर परत बाय सिग्नल आलाय. आणि याकरता आपल्याला त्या ठिकाणी ही जो काही ईएमए आहे तो वापरावाच लागेल. आणि मग आपल्याला आता समजा आपल्याला एवढे नाही वापरायचे, आपण 9 ईएमए वापरा. जर 9 च्याच वरती जर समजा आपला चार्ट असेल तरच त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये आपलं बाय करायचं असं ठरवूया. मग 9 ईएमए जरी म्हटलं तरी पण त्या ठिकाणी आपल्याला कधी कधी होतं काय का ह्या ठिकाणी म्हणजे थोडी मुवमेंट भेटते आणि त्यानंतर जो चार्ट आहे तो चार्ट आपल्याला अचानक परत त्या 9 आपल्या ईएमएच्या खाली येतो. मग थोडस आपण 21 ईएमए घेऊया. 9 आपला नको, 9 ईएमए नको. मग आपल्याला त्या ठिकाणी काही जे ट्रेड आहे ते ट्रेड आपल्याला त्या ठिकाणी फिल्टर करता येतील. म्हणजे फिल्टर कसे करायचे, जर 21च्या जर वरती असेल तरच आपण बाय करायचं. सिग्नल जरी आला आणि जर 21च्या खाली असेल तर बाय नाही करायचा, याच्या वरती असला तरच बाय करायचा. 21 ईएमएच्या खाली जर आला आणि सेल सिग्नल आला तरच त्या ठिकाणी आपल्याला सेल करायचंय. मग असे सिग्नल जर तुम्ही बघितले तर या ठिकाणी इथे बघा, इथे एक आपल्याला या ठिकाणी सेल सिग्नल आलाय, पण तो आपल्याला त्या ठिकाणी अवॉइड करायचा आहे. कारण जी कॅन्डल आहे, चार्ट आहे, तो आपला 21 ईएमएच्या वरती आहे. त्या ठिकाणी मग आपल्याला शॉर्टच्या मार्केट पडायचं नाही. बघा, ओके. त्यानंतर मग आपला एसएल पण आपला मस्तपैकी आपला त्या ठिकाणी आपला छोटा राहतो. बघा, आता इथे या ठिकाणी सेल कॅन्डल आली आहे, पण इथून लगेच 9 कॅन्डल मध्ये परत इथे हा याला 21 ला क्रॉस करून गेलाय. मग आपला जो एवढा मोठा स्टॉप लॉस आपण इथपर्यंत घेतलाय तो घ्यायची गरज नाही, छोटा स्टॉप लॉस आपला होईल. तर अशा पद्धतीने आपण याचा वापर करू शकता. हे बघा, एक लक्षात ठेवा, कुठलीही आपल्याला स्ट्रॅटेजी परफेक्ट अशी नसते. त्यामुळे तुमचे एसएल वगैरे सगळ्या गोष्टी होणार, वाजणार. मग मग आपल्याला ट्रेड शोधायचा तर मग पहिली गोष्ट आपल्याला ट्रेड कमी करावं लागते. जर कंटिन्यू ट्रेड करत बसलं तर तुमचे एसएल पण वाजणार. आणि त्यामुळे म्हणून मी आपल्याला जे सांगितलंय का आपल्याला हे सगळे ईएमए ज्यावेळेस एकत्रित वरती येतील त्यावेळेस जो तुम्ही ट्रेड घेणार तो ट्रेड तुमचा एकदम मस्त, छान आणि परफेक्ट असा ट्रेड होईल. आणि त्यासाठी मग आपल्याला वेट करावा लागेल. ओके, वेट जर केला तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगला ट्रेड सेटअप जो आहे तो तुम्हाला भेटेल. आणि जर मग खूप अशी घाई केली, अति घाई जर केली तर मग तुम्हाला त्या ठिकाणी चांगला ट्रेड सेटअप भेटणार नाही. आता पुट मध्ये जर तुम्ही बघितलं तर पुट मध्ये आपल्याला एकदंदरीतच बघा, एक कधी चांगला ट्रेड भेटला होता, एक ट्रेड भेटला होता पुट मध्ये या ठिकाणी बघा. बघा, इथे या ठिकाणी आपल्याला एक ट्रेड भेटला या ठिकाणी, इथे बघा, एक
इथे आपण बघूया ट्रेड. बघा इथे एक ट्रेड भेटला होता आपल्याला 14 तारखेला. 380 रुपयाला आपला हा होता पुट होता, किती 25/6चा. त्याचा एसएल पण इथे खाली होता बरोबर. हा असे ट्रेड आपल्याला शोधावा लागतो. आणि त्यानंतर 380 वरनं तो कितपर्यंत गेला, 380 वरनं 450 पर्यंत गेला. तर हा एक मोठा आपल्याला त्या ठिकाणी आपला ट्रेड भेटला होता. तर ह्या पद्धतीनं आपण आपला याचा EMA चा वापर करून आपले ट्रेड तुम्ही घेऊ शकता. पण शक्यतो आपल्याला ट्रेड घेताना ज्या वेळेस हे चारही EMA एकाच वेळेस एकमेकाला क्रॉस होतील असा जर ट्रेड जर आपण घेतला तर एक आपल्याला चांगला ट्रेड सेटअप भेटेल. आणि किंवा जर एखाद्याला असं वाटलं की मला नाही हा वापरायचा तर त्या ठिकाणी तुम्ही आपला UT बॉट आहे त्याचाही वापर करू शकता. त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर एसएल वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतात. ओके. मग आता ते तुम्ही ठरवायचंय का तुम्हाला कुठल्या प्रकारचा वापरायचा आहे. जर समजा UT बॉट वापरला तर माझं असं म्हणणं आहे का त्या ठिकाणी तुम्ही मग आपल्या UT बॉट वरती 5 मिनिटाची टायमिंग वापरा. पण मग तुम्हाला 5 मिनिटाच्या टायमिंग वरती तुम्हाला खूप लेट ट्रेड भेटतील, तेही तितकंच खरं. ओके. मग आता हे मी तुम्हाला ऑप्शन द्यायचा प्रयत्न करतो. मी काय 100% तुम्हाला फुल प्रूफ सांगत नाही. ओके. तेव्हा ह्या अशा प्रकारे आपण ह्या UT बॉटचा वापर करू शकता. त्यानंतर आपल्या EMA क्रॉसचा वापर करू शकता आणि तो वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारे ट्रेड घेऊ शकता. ओके. पण माझं असं म्हणणं आहे की ऑप्शन मध्ये तुम्ही ट्रेड करताना जनरली एकाच मिनिटाची कॅन्डल वापरा, म्हणजे तुमचं त्या ठिकाणी होणारं नुकसान हे कमी होतं. खूप मोठा असा स्टॉप लॉस राहत नाही. ओके. आणि तेव्हा आता इथे आपण थांबूया. अर्थात बोलता बोलता 26 मिनिटाचा व्हिडिओ झालाय आणि हा सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. म्हणजे तुम्हाला मी फक्त माहिती दिली आहे. तुम्ही ह्या प्रकारचे इंडिकेटर वापरा. त्यामुळे तुम्ही सेटिंग चेंज करू शकता. बघा आता या ठिकाणी समजा UT बॉट आहे. एखाद्याला असं वाटलं मला या ठिकाणी इनपुट आहे, मला 3च्या ऐवजी मला हा 2च करायचा आहे, मला 20च्या ऐवजी 10च करायचा आहे, ते तुम्ही करू शकता. म्हणजे ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला लवकर तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला सिग्नल लवकर भेटतील, सिग्नलची क्वांटिटी जास्त येईल. मग तुम्ही तोही एक प्रयत्न करून बघू शकता. पण मग अशा वेळेस काय होतंय का आपल्याला मग असे दिवसभरामध्ये खूप सिग्नल येतात. असे खूप सिग्नल आल्यानंतर मग कन्फ्युजन क्रिएट होतं. बघा आता इथे जर तुम्ही बघा आता ह्या एवढ्या भागामध्ये तुम्हाला दिसतंय काय दिसतंय, 2, 4 असे 5 सिग्नल आलेत. समजा आपण लावला UT वॉट कितीचा, 2:10चा लावलाय. आणि जर हा 2:20चा जर लावला तर मग काय दिसतंय आपल्याला या ठिकाणी, तर आपल्याला इथे या ठिकाणी इथे एक सिग्नल आपला गायब झाला. ओके. इथे आपण 2:28 लावला, सॉरी. आणि त्यानंतर आता जर आपण या ठिकाणी 3 आणि जर समजा किती समजा 20चा लावला तर मग या ठिकाणी आपल्याला जे सिग्नल दिसतात ते 1, 2, 3, 4 आहेत. तर ह्या अशा प्रकारे आपण याचा जो वापर आहे तो वापर करू शकता. ओके. म्हणजे तुमच्या याच्याप्रमाणे तुमच्या म्हणण्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी तुम्ही चेंज करू शकता. ओके. आणि तेव्हा आता इथे आपण थांबूया. अर्थातच मोठा व्हिडिओ झालाय पण आता त्याला काय पर्याय नाहीये. ओके. तेव्हा माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करा. कुणाला आपला प्रायव्हेट ग्रुप जॉईन करायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवरती जाऊन आपण आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ओके. आता इथे आपण थांबूया. परत भेटू नवीन विषयासह.